मित्रांनो, गेल्या काही वर्षापासून आपल्या मुंबईच्या शेजारी असलेले ठाणे खूप वेगाने बदलत आहे. 2026मध्ये ठाणे नुसतं मुंबईचं उपनगर राहिलं नाही, तर ते बनले महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आणि लक्झरी रिअल इस्टेट हब. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठाण्यातील टॉप 10 सर्वात श्रीमंत आणि महागड्या ठिकाणांबद्दल माहिती घेणार आहोत. तिथल्या प्रॉपर्टीचा रेट किती आहे आणि तिथल्या घरांचं भाडं किती आहे हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण नंबर 2 आणि नंबर 1 वर जी ठिकाणं आहेत त्यांचे रेट्स ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या लिस्टमध्ये 10व्या नंबरवर येते बाळकू. मित्रांनो, काही वर्षांपूर्वी हा भाग एक इंडस्ट्रियल एरिया म्हणून ओळखला जायचा, पण आज 2026मध्ये या भागाचा कायापालट झाला आहे. कल्पतरू आणि पिरामल यांसारख्या देशातल्या सर्वात मोठ्या बिल्डर्सने इथे त्यांचे अलिशान आणि भव्य प्रोजेक्ट उभे केले आहेत. बाळकूमची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे तिथली उत्तम कनेक्टिव्हिटी. इथून घोडबंदर रोड आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे दोन्ही अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. या भागात मोठ्या सोसायट्या, प्रायव्हेट गार्डन्स आणि क्लब हाऊस यांची संस्कृती खूप वेगाने वाढली आहे. जर आपण इथल्या प्रॉपर्टी रेटबद्दल बोललो तर सध्या इथे पर स्क्वेअर फूटचा रेट साधारण 14,000 ते 19,000 रुपयांच्या घरात आहे. आणि जर तुम्हाला इथे चांगल्या प्रीमियम सोसायटीमध्ये 2 BHK फ्लॅट भाड्याने घ्यायचा असेल तर महिन्याला 30 ते 45,000 रुपये मोजावे लागतील. 9व्या नंबरवर आहे ठाण्याचा एक अतिशय शांत आणि तितकाच पॉश परिसर म्हणजेच ब्रह्मांड आणि पवारनगर. हा भाग तिथल्या सुरक्षित वातावरणासाठी ओळखला जातो. इथे राहणारा क्राऊड हा खूप सुशिक्षित आणि उच्चभ्रू वर्गातील आहे. संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही या भागात फेरफटका मारला तर तुम्हाला इथला VIP आणि प्रीमियम वाईब लगेच येईल. सर्व चांगल्या शाळा, हॉस्पिटल, मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स या परिसराच्या अगदी जवळच आहेत. त्यामुळे फॅमिलीसोबत राहण्यासाठी ही जागा एकदम परफेक्ट मानली जाते. इथल्या घरांच्या किमतीबद्दल सांगायचं तर 2026मध्ये इथे पर स्क्वेअर फूटचा रेट 15,000 ते 21,000 रुपयांपर्यंत चालू आहे. तसेच इथे 2 BHK घराचं महिन्याचं भाडं 35 ते 50,000 रुपयांच्या आसपास जातं. लिस्टमध्ये 8व्या नंबरवर आहे कोलशेत रोड. मित्रांनो, हा परिसर सध्या ठाण्यातील सर्वात हॉट आणि डिमांडमध्ये असलेला रिअल इस्टेट कॉरिडॉर आहे. लोढा, अमारा यांसारख्या महाकाय आणि जगप्रसिद्ध टाउनशिपमुळे कोलशेत रोडची ब्रँड व्हॅल्यू खूप वाढली आहे. इथे तुम्हाला विस्तीर्ण हिरवळ, जगभरातील आधुनिक सोयीसुविधा आणि टेक पार्क्स पाहायला मिळतील. तरुण कॉर्पोरेट प्रोफेशनल्स, बिझनेसमॅन आणि स्टार्टअप फाउंडर्स यांना हा भाग प्रचंड आवडतो, कारण ते वर्क आणि लक्झरी लाईफचा एक परफेक्ट बॅलन्स मिळतो. इथल्या प्रॉपर्टीचे रेट सध्या गगनाला भिडले आहे. 2026च्या चालू मार्केटनुसार कोलशेत रोडवर पर स्क्वेअर फूट रेट 14,000 ते 20,000 रुपयांच्या दरम्यान आहे. आणि जर भाड्याचा विचार केला तर एका चांगल्या 2 BHK फ्लॅटसाठी लोकांना महिन्याला 35 ते 50,000 रुपये मोजावे लागतात. 7व्या नंबरवर आहे ठाण्याचा केंद्रबिंदू म्हणजेच माजीवाडा. जर कनेक्टिव्हिटीचा विचार केला तर माजीवाडाला ठाण्याचा राजा म्हटलं तरी चालेल, कारण इथून तुम्ही मुंबई, नाशिक हायवे किंवा घोडबंदर रोड कुठेही अगदी काही मिनिटात पोहोचू शकता. विवियाना मॉल आणि ज्युपिटर हॉस्पिटल यांसारख्या मोठ्या गोष्टी अगदी हाकेच्या अंतरावर असल्यामुळे या भागाची क्रेज श्रीमंत लोकांमध्ये नेहमीच असते. लोढा आणि रुस्तमजी यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे गगनचुंबी टॉवर्स तुम्हाला इथे पाहायला मिळतात. इथे राहणं म्हणजे का हायफाय आणि फास्ट पेस लाईफस्टाईलचा भाग होण्यासारखा आहे. माजीवाड्यात सध्या प्रॉपर्टीचा पर स्क्वेअर फूट रेट 14,000 ते 20,000 रुपयांपर्यंत आहे. आणि जर तुम्हाला इथे भाड्याने घरात राहायचं असेल तर 2 BHK साठी दरमहा 35 ते 55,000 रुपयांपर्यंत भाडं चालू आहे. 6व्या नंबरवर येतो घोडबंदर रोडच्या सुरुवातीला असलेला मानपड हा परिसर. मानपड हा भाग निसर्ग आणि आधुनिकता यांचे एक सुंदर कॉम्बिनेशन आहे. एका बाजूला सुंदर आणि विशाल येऊरच्या टेकड्या आणि दुसऱ्या बाजूला टोलेजंग लक्झरी टॉवर्स असा हा परिसर आहे. ॲक्मे ओझोन यांसारख्या मोठ्या प्रोजेक्टमुळे या भागाला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. इथला क्राऊड अतिशय प्रीमियम असून मोठ्या ब्रँडचे शोरूम्स, कॅफे आणि मल्टिप्लेक्स इथे अगदी जवळच आहे. चांगली हवा आणि निसर्गाच्या सानिध्यात राहूनही सर्व लक्झरी सुविधा पाहिजे असतील तर मानपाड्याला पर्याय नाही. 2026च्या रेटनुसार मानपाड्यात घरांचे भाव 15,000 ते 21,000 रुपये प्रति स्क्वेअर फूटच्या घरात आहेत. तसेच इथल्या पॉश सोसायट्यांमध्ये 2 BHK घरांचं भाडं 35 ते 55,000 रुपये प्रति महिना इतकं आहे. 5व्या नंबरवर आहे जुन्या आणि खानदानी ठाणेकरांचं सर्वात आवडतं ठिकाण म्हणजेच वसंत विहार. हा भाग खूप वर्षांपासून ठाण्यातील अत्यंत प्रतिष्ठित आणि VIP इलाका म्हणून ओळखला जातो. इथे तुम्हाला मोठ्या अपार्टमेंटसोबतच अतिशय सुंदर आणि महागडे रो हाऊसेस आणि बंगले पाहायला मिळतील. शहरातील मोठे डॉक्टर्स, सरकारी अधिकारी आणि जुने बिझनेसमॅन
प्रामुख्याने याच भागात राहतात. वसंत विहारमध्ये खूप नामांकित शाळा आणि प्रायव्हेट क्लब्ज आहेत, ज्यामुळे इथली कम्युनिटी खूपच एलिट मानली जाते. सेफ्टीच्या बाबतीत हा भाग ठाण्यात नंबर 1 समजला जातो. इथल्या रिअल इस्टेट मार्केटचा विचार केला तर 2026मध्ये ते पर स्क्वेअर फूटचा रेट 16,000 ते 22,000 रुपयांच्या आसपास आहे. आणि जर भाड्याचा विचार केला तर चांगल्या 2 BHK फ्लॅटसाठी 38 ते 55,000 रुपये महिना भाडं चालू आहे. 4थ्या नंबरवर आहे एक असं ठिकाण ज्याचं नुसतं नाव ऐकलं तरी लोकांच्या डोळ्यासमोर पैशांची श्रीमंती उभी राहते. ते म्हणजे हिरानंदानी इस्टेट. घोडबंदर रोडवर असलेलं हे ठिकाण म्हणजे ठाण्याच्या आतलं एक वेगळंच युरोपियन शहर आहे असं वाटतं. इथली निओ क्लासिकल वास्तुकला, स्वतःच्या इंटरनॅशनल शाळा, हॉस्पिटल आणि द वॉक नावाचा एक हाय स्ट्रीट शॉपिंग पॅसेज, या सर्व गोष्टी या जागेला अतिशय अलिशान बनवतात. इथे राहणं आजच्या काळात एक खूप मोठा स्टेटस सिम्बॉल मानला जातो. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि कॉर्पोरेट कंपन्यांचे CEO इथे राहतात. या भागात घरांचे रेट्स खूप जास्त आहेत. 2026नुसार इथे पर स्क्वेअर फूटचा रेट 16 ते 24,000 रुपयांपर्यंत आहे. तर 2 BHK फ्लॅटचं भाडं महिन्याला तब्बल 45 ते 65,000 रुपयांच्या वर जातं. 3ऱ्या नंबरवर आहे ठाणे स्टेशनच्या अगदी जवळ असलेला आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत वजनदार परिसर म्हणजेच पाचपाखाडी. ठाण्यातील अनेक बडे राजकारणी, बिल्डर्स आणि बड्या आसाम्यांची घरं याच भागात आहेत. स्टेशन जवळ असल्यामुळे आणि शहराच्या मध्यभागी असल्यामुळे या जागेची किंमत सोन्यासारखी आहे. पाचपाखाडी हा भाग तिथल्या प्रसिद्ध फूड जॉईंट्स, खाऊ गल्ली आणि ब्रँडेड हॉटेलसाठी देखील ओळखला जातो. येथे सहसा खूप मोठे आणि प्रायव्हेट टॉवर्स आहेत, जिथे एका फ्लोअरवर 1 किंवा 2 फ्लॅटच असतात, जेणेकरून प्रायव्हसी टिकून राहील. 2026च्या चालू मार्केटनुसार पाचपाखडीमध्ये पर स्क्वेअर फूट रेट 18 ते 25,000 रुपयांपर्यंत पोहोचले आहे आणि 2 BHK घरासाठी महिन्याला 40 ते 60,000 रुपये मोजावे लागतात. 2ऱ्या नंबरवर एक असा परिसर ज्याला अधिकृतपणे ठाण्याचं मलबार हिल म्हटलं जातं. तो म्हणजे पोखरण रोड नंबर 1 आणि 2. हा भाग येऊर हिलच्या पायथ्याशी असल्यामुळे इथं निसर्गाचं वरदान लाभलं आहे. टाटा, रेमंड, रियाल्टी आणि शापूरजी पालनजी यांसारख्या देशातील सर्वात मोठ्या आणि सर्वात महागड्या ब्रँड्सनी आपले अल्ट्रा लक्झरी प्रोजेक्ट्स इथे आणले आहेत. इथे राहणाऱ्या लोकांकडे प्रायव्हेट डेक, स्काय विला आणि हेलिपॅड यांसारख्या सुविधा देखील उपलब्ध आहेत. इथलं वातावरण इतकं शांत आणि प्रदूषणमुक्त आहे की मुंबईतले अतिश्रीमंत लोक इथे घरे घेतात. इथले पर स्क्वेअर फूट रेट 15 ते 22,000 रुपयांच्या घरात आहेत. पण लक्झरी टॉवर्समध्ये हा रेट अजून जास्त असू शकतो. आणि जर भाड्याचा विचार केला तर 2 BHK फ्लॅटचं भाडं थेट 40 ते 75,000 रुपयांपेक्षा जास्त आहे. आणि आता वेळ आली आहे ठाण्यातील सर्वात श्रीमंत, सर्वात महागड्या आणि नंबर 1 ठिकाणाची. ते म्हणजे नौपाडा आणि 3 हात नाका. मित्रांनो, नौपाडा हा ठाण्याचा पारंपरिक आणि सर्वात जुना प्रस्थापित एलिट भाग आहे. तर 3 हात नाका हा ठाण्याचा मुख्य प्रवेशद्वार मानला जातो. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला लागून असल्यामुळे इथून मुंबईत जाणं सर्वात सोपं आहे. या भागात जमिनीची उपलब्धता अत्यंत कमी आहे आणि मागणी प्रचंड जास्त आहे. त्यामुळे इथले रेट्स संपूर्ण ठाण्यात सर्वात जास्त आहेत. शहरातील सर्वात मोठे हिऱ्यांचे व्यापारी, सोन्याचे व्यापारी आणि पिढ्यानपिढ्यान श्रीमंत असलेले लोक याच भागात राहतात. 2026च्या ताज्या आकडेवारीनुसार इथला प्रॉपर्टीचा रेट चक्क 18 ते 27,000 रुपयांच्या घरात आहे. आणि जर तुम्हाला इथे 2 BHK फ्लॅट भाड्याने हवा असेल तर दरमहा भाडे 45 ते 70,000 रुपये भाडे द्यावे लागेल. तर मित्रांनो, हे होते 2026नुसार ठाण्यातील टॉप 10 सर्वात पॉश आणि सर्वात श्रीमंत परिसर.